कसं वाटतंय सिद्धेश? कंटाळा आलाय मला. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये कुठलाही चॅलेंज गेम काहीही होणार नाही आहे. आज मला आणि सिद्धेशला काही छोटी मोठी कामं आहेत, ते आम्ही कंप्लीट करणार आहोत आणि तुम्ही पण आमच्यासोबत येणार आहात. ॲज युजल गाईज, ॲज युजल. म्हणजे सिद्धेशचं नेहमीचं आहे की जेव्हा पण कुठे आम्ही बाहेर जायला निघतो तो त्याच्या गाडीच्या कीज नेहमी विसरतो. आत्ता पण असं आहे, लिफ्टमध्ये गेलो, खाली आलो आणि मग त्याला आठवण आली, अरे गाडीची चावी तर घेतलीच नाही आहे. मग आता परत वरती गेला आहे गाडीची चावी घ्यायला. सो फायनली सर आलेले आहेत गाडीची चावी घेऊन. चावी कुठे आहे? आता सर गाडी शोधण्यामध्ये टाईम वेस्ट करत आहेत. त्यांना माहितीच नसतं त्यांची गाडी नक्की कुठे पार्क झालेली आहे. आता भेटलेली आहे गाडी त्यांना. ओके ओके, रेडी टू गो. फायनली गाईज, आम्ही आता जायला निघालेलो आहोत. सिद्धेशच्या सगळ्या ताळमेळानंतर आम्ही फायनली रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी. आणि हा बघा आमचा सिद्धेश. आम्ही कुठे जायला निघालो आणि ट्रॅफिक नसेल असं होऊच नाही शकत. जास्त नाही आहे पण आहे. ॲम्ब्युलन्स होती गाईज. ॲम्ब्युलन्स दिसल्यावर पहिले जे असतं ते ॲम्ब्युलन्समध्ये जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यासाठी प्रे करतो. ही पहिल्यापासूनची सवय आहे. फॉल्ट आलेला आहे, म्हणजे जे काम आमचं राहिलं होतं सो तिकडे आम्ही आलेलो आहोत, जे की आहे एक हॉस्पिटल. हिरामुंगी करून हॉस्पिटल आहे, तिकडे आम्ही पोचलेलो आहोत. तर सीन असा आहे की आमच्या सिद्धेशच्या शोल्डरमध्ये खूप जास्त पेन होतं आहे. सो आम्ही हॉस्पिटलमध्ये जस्ट ते दाखवायला आलेलो आहोत. आणि लगे हा थोड्या दिवसांपूर्वी माझ्या लेगमध्ये पण इंजुरी झाली होती. सो विचार केला, डॉक्टरनी सांगितलं होतं की थोड्या दिवसांनी येऊन तुम्ही परत चेकअप करा. सो आम्ही ते पण दाखवणार आहोत. माझा हात दुखतोय ना खूप, म्हणून चेकअप करायला आलो. हात दुखतोय. ओके, सो आम्ही आलेलो आहोत गाईज हॉस्पिटलमध्ये. आम्ही पटापट चेकअप करून घेतो गाईज. सो सिद्धेशचं फॉर्म फिल करणं चालू आहे. हॉस्पिटलचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, सो जे की आपल्याला फॉलो करावेच लागते. सो पहिले फॉर्म फिल करायचा, देन पेमेंट करायचं, देन ट्रीटमेंट होणार. सो फायनली सगळं झालेलं आहे. सिद्धेशने फॉर्म फिल केलेला आहे, पेमेंट झालेला आहे. पण तिकडे जाऊन सिद्धेशला कळतं आहे, अरे आपला नंबर तर 6वा आहे. म्हणजे पूर्ण 5 नंबर पार करून मग आपल्या सिद्धेशचा नंबर येणार आहे. काय करणार आता, प्रोसिजर फॉलो करायला लागणार ना. आणि हात खूप दुखतोय माझा, 2 दिवस झाले, म्हणून बोलू एकदा चेक करून घेऊया. काय माहीत काय झालं हाताला. जास्त काही झालेले नसेल गाईज, माहिती नाही. जिममध्ये माणूस जातं सो जास्त उलाढाल्या करायची गरज नसते. पण आपल्याला तेच असतं ना, जी गोष्ट नाही केली पाहिजे ती आपल्याला पहिले करायची असते. सो मे बी तसंच काहीतरी मायनर इंजुरी असावं, हीच स्वामींकडे इच्छा. सो बघूया पुढे काय होत आहे. ओके गाईज, सो फायनली सिद्धेशचं चेकअप झालेलं आहे, एक्सरे काढून झालेला आहे. पण पॉईंट असा आहे का एक्सरेवरनं काहीही समजणार नाही आहे. सो सिद्धेशला सांगितलं आहे की तुम्हाला MRI करावा लागेल. सो आता बघू, कारण का खूप वेळ हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे खूप जास्त भूक लागलेली आहे दोघांना. त्यामुळे पहिले जाऊन दोघंही आम्ही जाऊन पेटपूजा करणार आहोत, देन MRI काढणार आहोत, देन मग डायरेक्ट घरी. कसं वाटतंय सिद्धेश? कंटाळा आलाय मला. झालंय सगळं तुमचं? आता खाऊया काहीतरी आणि मग नंतर MRI करायला पाहिजे. चल. ओके गाईज, सो प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. काल 2 दिवसा अगोदर गावावरनं पाहुणे आले होते. सो त्यांचं आता फिरून वगैरे झालेलं आहे. सो घरून कॉल आला होता की पाहुणे परत आलेले आहेत. सो प्लॅनमध्ये चेंज असा झालेला आहे की आता सिद्धेशचा MRI आम्ही 2 दिवसानंतर किंवा आज इव्हनिंगला काढू. त्यामुळे आता आम्ही थेट न काही खाता पिता डायरेक्ट घरी चाललेलो आहोत. वीकेंड होता तर मला असं वाटलेलं की आजचा प्लॅन जरा काहीतरी चांगला असेल, मस्त असेल.
आणि हां, मी सांगितलं होतं की छोटी मोठी कामं होती आमची, तर ती कामं अशी होती की फर्स्ट आम्ही सिद्धेशचा एक्सरे स्कॅन करून हॉस्पिटलमध्ये जाऊन मग माझं आधार कार्डवर ॲड्रेस अपडेट करायचा होता, तिकडे जाणार होतो. आणि त्याच्यानंतरही अजून एक काम होतं, बट ते आता ठीक आहे, नंतर पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करूया. पण बघू आता, दोन कामं नाही झाली, त्याच्यामधलं काहीतरी एकच काम झालं आहे. आणि त्या एक कामामधनं पण असं कळतं आहे की ते होऊ शकतं का नाही, त्याच्यामध्ये पण क्वेश्चन मार्क आहे. बट लेट्स सी. ठीक आहे, चला आजचा व्लॉग इथेच संपलेला आहे. सिद्धेश बोलू नाही शकत कारण का सिद्धेश ड्राईव्ह करतो आहे, त्यामुळे म्हणून मीच व्लॉग संपवते आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला, पण जाण्याच्या अगोदर डोंट फॉरगेट टू लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. टेक केअर, बाय बाय.